नमस्कार मंडळी उद्या दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी भव्य बैलगाडा शर्यत ओपनचं मैदान पार पडणार आहे। सालाबाद प्रमाणे जुन्या हिंद केसरी देशमुख पट्टा बैलगाडा शर्यत 61 पाटा हिंद केसरी माळशिरस मैदान। तर मंडळी उद्याच्या हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले रती महारथी येणार आहे आणि रती महारथीचे पेहरे टॉपचे असणार आहे। उद्याच्या हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये ओपन बैलगाडा शर्यत मैदान संपन्न होणार आहे। तर मंडळी उद्याच्या हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले रती महारथी येणार आहे। आपला सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बाकासूर देखील येणार आहे आणि वेगाचा शेवट आणि वेगाचा बादशाह रणजित सर रेमाळकर यांचा हिंद केसरी सर्जा देखील येणार आहे। तर मंडळी उद्याच्या हिंद केसरी मैदानामध्ये नवम हिंद केसरी बाकासूरचा आणि हिंद केसरी सर्जाचा पेहरा नक्की कोणासोबत आहे 100% फिक्स पेहरे दोघांचे झालेले आहे। नक्की कोणासोबत आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया। तर चला मग मंडळी मागच्या वर्षी 61 पाटा हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये 1 नंबरचे मानकरी ठरले होता आपला सर्वांचा लाडका मथुर 1001 आणि वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा विरुद्ध बकासूर सेमीमध्ये चांगलीच जबरदस्त लढत झाली। त्या लढतीचा निकाल सर्जा आणि मथुरने घेतला होता आणि फायनलला प्रवेश केला होता आणि मागच्या वर्षी हिंद केसरी देशमुख पट्टा 61 पाटा या मैदानाचे 1 नंबरचे मानकरी ठरले होते। खरं तर या वर्षी चांगलेच जबरदस्त लढती आपल्याला बघायला मिळणार आहे। पण मंडळी या वर्षी आपल्या सर्वांच्या मनातली जोडी येणाऱ्या हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये म्हणजेच उद्याच 61 पाट्या मैदानामध्ये पळणार आहे। म्हणजेच लाखो प्रेक्षकांची इच्छा असती 4-5 मैदानं झाल्यानंतर ती जोडी एकत्र पळायलाच पाहिजे। म्हणजेच उद्या हिंद केसरी बकासूरचा पेहरा आहे तुमच्या मनातला जोड पळणार आहे उद्याच्या हिंद केसरी 61 पाट्या मैदानामध्ये। हिंद केसरी सर्जा आणि हिंद केसरी बकासूर उद्याच्या हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये 100% एकत्र पळणार आहे। म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला A1 जोड म्हणजेच हिंद केसरी सर्जा आणि हिंद केसरी बकासूर आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये त्रिकूट म्हणून यांना ओळखलं जातं। असा त्रिकूट उद्याच्या हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये आपल्याला एकत्र दिसणार आहे। म्हणजेच विठ्ठल नाना हिंद केसरी सर्जा आणि हिंद केसरी बकासूर उद्याच्या हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये 100% एकत्र दिसणार आहे। मंडळी लाखो प्रेक्षकांची इच्छा असते 4-5 मैदानं झाल्यानंतर बकासूर आणि सर्जा एकत्र पळायलाच पाहिजे। कारण की सर्जा आणि बकासूर ज्या मैदानामध्ये एकत्र पळाले ना त्या मैदानामध्ये इतिहासच केला। फायनलचा गुलाल 100% घेतला आणि खरं तर सर्जा आणि बकासूरची जोडी मैदानामध्ये एकदम घट्ट आणि चांगलीच फिट्ट पळते। नक्कीच उद्याच्या हिंद केसरी मैदानामध्ये त्रिकूट एकत्र 100% दिसणार आहे। आपला लाडका नवम हिंद केसरी बकासूर प्लस सर्जा आणि विठ्ठल नाना आणि मैदानामध्ये निस्ता धुमाकूळ। तर उद्याच्या मैदानासाठी सर्व टॉप नामांकित नंदीला खूप सारा शुभेच्छा आणि त्रिकूटलाही उद्याच्या हिंद केसरी मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा सर्जा बकासूर विठ्ठल नाना।